लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. लाईट हाऊस फाउंडेशनच्या वतीनं वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती आम्ही घेत असतोय आणि या मुलाखतींना लोकांच्याकडून भरघोस असा प्रतिसाद मिळतोय. या प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आज देखील अशी आगळी वेगळी मुलाखत घेऊन आम्ही आलेलो आहोत. तर अनेक लोक बघितले आहेत की ती नोकरीनंतर आपलं कौटुंबिक जीवन जगतात, पण नोकरी करत असताना नोकरी झाल्यानंतर आपण काहीतरी देणं देतोय किंवा देणं लागतोय. आपलं शेतकरी कुटुंब आहे आणि शेतकरी कुटुंबात असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवला पाहिजे या उद्देशानं काम करणारी फार कमी लोक आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नाला आवाज उठवणारे आणि राधानगरी तालुका किंवा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं प्रश्नांना आवाज उठवणारे व्यक्ती आज आपल्यासोबत आहेत. तर महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जालंधर पाटील सर आपल्यासोबत आहेत. तर लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये मी जालंधर पाटील सर यांचं सहर्ष स्वागत करतो. सर, आपण आपल्या धावपळीच्या जीवनातून किंवा धावपळीतून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. तर सर, मला सांगा, आपलं बालपण आणि शिक्षण याविषयी आम्हाला माहिती द्या. मी तसा शेतकरी कुटुंबात जन्माला आलो. फार मोठी काही वडिलोपार्जित जमीन नाही, तेवढाच 1 एकर 2 एकराचा 7-12 आणि प्रतिकूलतेचे 10 चटके सहन करतच जीवनामध्ये आम्ही उभे राहिलो. पण लहानपणीचे चटके सांगणारे लोक खूप आहेत, त्याच्यामध्ये फारसं रमूच नाही असं मला वाटतं. कारण तुमचं माझं बालपण हे बहुतांशी सारखंच आहे. आणि खेडेगावामध्ये जन्मलेला एखाद दुसरं जर अपवादात्मक कुटुंब जर सोडलं तर सगळेच 10 त्याचे चटके सहन करतात. इथंच माझ्या गावामध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं. तसं गाव मोठं आहे, 10,000 लोकवस्तीचं गाव आहे. प्राथमिक शाळा अगदी 1956 पासूनची या ठिकाणी मुलींची स्वतंत्र, मुलांची स्वतंत्र अशा 2 शाळा आहेत. हायस्कूल जीवन याच ठिकाणी नागेश्वर हायस्कूलमध्ये झालं. इथून 4 किलोमीटरवरती असणाऱ्या आणि जवळजवळ 32,000 शेतकऱ्यांच्या घामातून उभ्या राहिलेल्या भोगावती महाविद्यालयामध्ये माझी पदवी पूर्ण झाली. मी पोस्ट ग्रॅज्युएशन MA शिवाजी विद्यापीठामध्ये केलं. BEd मी पुणा विद्यापीठामध्ये केलं. MPhil परत मी शिवाजी विद्यापीठामध्ये पूर्ण केलं आणि महाभारत कथेचा सामाजिक अन्वयार्थ आणि मराठी कादंबरी या विषयावरती 2007ला मी PhD पूर्ण केली. साधारणतः 1986ला मी प्राध्यापक म्हणून नोकरीवरती रुजू झालो. 35 वर्ष माझी खरं तर सुरुवात झाली ती स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये कराडला माझ्या प्राध्यापकी जीवनाला प्रारंभ झाला. 1 वर्षभर केल्यानंतर ती नोकरी मी सोडली आणि इथं ज्या महाविद्यालयामध्ये माझं शिक्षण झालं त्याच महाविद्यालयामध्ये मला मराठी विषयाचा अधिव्याख्याता म्हणून संधी मिळाली आणि मग इथं जवळजवळ 35 वर्ष मी प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर 2021ला मी निवृत्त झालो. जरी मी 2021ला निवृत्त झालेलो असलो तरीसुद्धा 2002ला राजू शेट्टी नावाच्या माणसाचा या महाराष्ट्रामध्ये उदय झाला. शरद जोशींच्या नेतृत्वाखाली काम करत असताना एक नवं नेतृत्व या पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजू शेट्टीच्या रूपानं उभं राहिलं आणि कुठंतरी माझ्यातला परत तो शेतकरी पुत्र जागा झाला. अरे, शेतकऱ्यांच्यासाठी काम करणाऱ्या एका माणसाला खरं तर आपण बळ द्यायला पाहिजे. आणि मी बोलणारा माणूस होतो, एक चांगला वक्ता होतो. कारण चळवळीत येण्या अगोदर सामाजिक सांस्कृतिक व्यासपीठावरून, शैक्षणिक व्यासपीठावरून मी 2000 व्याख्यानं अगोदरच दिलेली होती आणि याचा ओघाने चळवळीला मोठा फायदा झाला. आणि साधारणतः 2003-04ला राजू शेट्टींच्या बरोबरीनं काम करायला सुरुवात केली आणि याही घटनेला जवळजवळ आता 24-1 वर्षाचा काळ लोटला. म्हणजे प्राध्यापक असताना सुद्धा चळवळीमध्ये काम करत होतो. पण एक अगदी सांगायला अभिमान वाटतोय की ज्या संस्थेमध्ये मी हे काम करत होतो त्या संस्थेतल्या एकाही विश्वस्तानं मला कोणत्याही बाबतीमध्ये कधी आडकाठी केली नाही. अर्थात माझं काम प्राध्यापकीचं पूर्ण करून राहिलेल्या वेळामध्ये मी चळवळ करत होतो, पण राजकारणाला आम्ही मारक असणाऱ्याच गोष्टी करत होतो आणि राजकारणांचं एक मोठं शस्त्र आहे
की कुणाच्याही पोटावरती मारायचं, पण असा पोटावरती किंवा पाठीवरती मारायचा सुद्धा प्रयत्न या परिसरातल्या एकाही कोणी लोकनेत्यानं केला नाही आणि मी त्यांना तशी संधी खरं तर दिली नाही. ओके, एकूणच सर आपला शैक्षणिक प्रवास आणि त्यामध्ये चळवळीचा सहभाग हा मोठा आहे असं वाटतंय. तर सर मला सांगा की आपण शिक्षण ज्याच संस्थेमध्ये घेतलं आणि त्याच संस्थेमध्ये बरीच वर्ष तुम्ही प्राध्यापक म्हणून होता, तर तो प्राध्यापकीय अनुभव आपला कसा होता? एक तर 1900 साधारणतः 86 डिसेंबरला मी इथं भोगावती महाविद्यालयामध्ये आलो आणि थोडा माझ्या प्राध्यापकी आणि विद्यार्थी दशेमध्ये माझ्यावरती जो प्रभाव पडला, मी पुण्यामध्ये असताना शिवाजीराव भोसलेंची अनेक व्याख्यानं मला पुण्यामध्ये ऐकायला मिळाली आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये मी नोकरीला लागल्यानंतर डॉक्टर सग यादव माझ्या सहवासामध्ये आले आणि तोही एक चांगला लेखक, चांगला वक्ता. आणि एकदा महाविद्यालयामध्ये मी FYBAच्या वर्गामध्ये शिकवत असताना डॉक्टर सग यादव चाललेले होते आणि माझा आवाज, माझी शिकवण्याची साधारणतः शैली बघितल्यानंतर तो माणूस रूमच्या बाहेर थांबला आणि अर्धा तास त्यानं माझं लेक्चर ऐकलं आणि त्यानंतर प्राचार्यांना जाऊन त्यांनी विचारलं, कोण अगदी लहानसंच पोरग दिसतंय, कोण पोरग आहे शिकवणार? तर ते म्हटले, ते पाटील म्हणून कोल्हापूरचा आहे, चांगला प्राध्यापक त्याच्यामध्ये मला दिसतोय भविष्यामध्ये. एवढं म्हटले. नंतर ते माझ्या सहवासात आले. मग त्या परिसरामध्ये काही त्यांची व्याख्यान असली की मी त्यांच्या बरोबरही जायचा आणि हळूहळू आपणही चांगलं बोलू शकतो याच्यातली जाणीव खरं तर त्या काळामध्ये झाली. आणि त्यानंतर मी जेव्हा इकडं भोगावतीला आलो त्यावेळेला वर्गात चांगला शिकवते म्हटल्यानंतर वेगवेगळ्या कार्यक्रमाची निमंत्रणं यायची आणि मग ते कार्यक्रम मी असे अटेंड करत गेलो आणि हळूहळू वृद्धी होत गेली. वाचनाचा व्यासंग वाढत गेला. वेगवेगळ्या विषयाला स्पर्श करत असताना त्या अनुषंगानं काही मटेरियल वगैरे गोळा करणं, वाचन करणं आणि हळूहळू ही समृद्धता वाढत गेली. आणि आज महाराष्ट्रामध्ये जे काही चांगलं बोलणारी काही माणसं तुम्हाला बघायला मिळतात त्यामध्ये कुठेतरी माझा सुद्धा समावेश होत असताना पाहायला मिळतो. आणि मी प्राध्यापक असल्यामुळं आणि शेतीवरती असल्यामुळं, शेतीची जखम मला झालेली असल्यामुळं ओघानं चळवळीला याचा मोठा फायदा झाला. एक अभिमान असं मला वाटतोय की आज जेव्हा मी शिवार संवाद हे YouTube चॅनल मी चालवतोय, तर कालच मी एक व्हिडिओ दुधावरचा केल्यानंतर त्याच्यामध्ये एक मला जी कमेंट आलेली आहे ती मला खूप भावली. त्यात एकानं असं लिहिलेलं आहे की सर, 1987-88ला महाविद्यालयामध्ये नटसम्राट शिकवत असताना तुमचा जो आवाज होता, जो पहाडी आवाज होता, त्याच आवाजामध्ये तुम्ही जेव्हा आज बोलताय तेव्हा मला वर्गामध्ये तुम्ही शिकवत असलेल्या नटसम्राट या नाटकाची जाणीव झाली. शिक्षकाची ही फार मोठी अचिव्हमेंट आहे. म्हणजे मी अजूनही कुठंतरी गेलो नाही, जर एखादा विद्यार्थी जुना भेटला तर तो मला हटकून म्हणतोय की सर, तुम्ही शिकवलेला दमा मिरासदार आम्हाला अजून आठवतोय, तुम्ही शिकवलेली ही कादंबरी आम्हाला अजून आठवते, अजून ती आमच्या स्मरणामध्ये आहे. हे प्रत्येक शिक्षकाला कमी अधिक फरकाने हे अनुभव येत असतात. पण मी जरा व्यापक पटलावरती काम करत असल्यानंतर अगदी अधोरेखित होण्यासारखे काही अनुभव मला सातत्यानं ऐकायला मिळतात. बरोबर. एकूणच अनुभव आपले खूप मोठे आहेत सर. आणि एका शिक्षकाला काय अपेक्षित असतं की विद्यार्थ्याकडून जी काही कमेंट येते, तुम्ही आता सांगितली, ती म्हणजे फार मोठं बक्षीस आहे किंवा ती एक वरदान असल्यासारखं आपल्याला वाटत असते. तर सर मला सांगा की एकूणच आपण एक सामाजिक पटलावर काम करत असताना वेगवेगळ्या चळवळीमध्ये चळवळीचा अभ्यास देखील आपला आहे. तर आजची चळवळ सांगत असताना या चळवळीविषयी आपण काय सांगाल? एकूणच सर्व चळवळी असते. महाराष्ट्र हा लढाऊ बाण्याचा आहे. इथं संतांची, वीरांची परंपरा या महाराष्ट्राला आहे. अलीकडे तो खोके बहादरांचा झालेला आहे, याच्याबद्दल दुमत नाही. थोडे संदर्भ सुद्धा राजकारणाचे बदलायला लागलेले आहेत. पण महाराष्ट्रामध्ये मी गेली आता एक 20 वर्ष राजू शेट्टींच्या खांद्याला खांदा लावून मी फिरतोय. हा महाराष्ट्र निरखून पाहतोय. तसा सदन आहे तो. विदर्भ मराठवाड्यातले काही दुःख दारिद्र्य बाजूला जर ठेवलं तर एकूण उत्पन्नाच्या बाबतीमध्ये सुद्धा या देशामध्ये महाराष्ट्र वरच्या क्रमांकावरती आहे. त्याला या महाराष्ट्रातली सहकार चळवळ सुद्धा कारणीभूत आहे. पण मला असं वाटतंय की शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ना, ते सगळे असे प्रादेशिक प्रश्न आहेत आणि त्या प्रादेशिक पीक पद्धतीनं ते प्रश्न उभा केलेले आहेत.
म्हणजे आता उदाहरण दाखल हा ज्या तालुक्यामध्ये मी जन्माला आलोय तो राधानगरी तालुका हा खरं तर ह्या भूतलावरचा राधानगरी, बुदरगड, आजरा, चंदगड, शाहूवाडी, पन्हाळा हे भूतलावरचा खरं तर स्वित्झर्लंड वाटावा इतके हे तालुके सुंदर आहे. या तालुक्यामध्ये तर तुम्हाला सांगतोय का मोठे 3 जलाशय आहेत. काळंबावाडी आहे, राधानगरी आहे, तुळशी आणि छोटे मोठे आणखी कितीतरी प्रकल्प आहेत. म्हणजे 100 TMCच्या आसपास पाणी संकलित करणारा हा तालुका आहे. मग इथं प्रश्न कशासाठी मला सांगा. अजूनही इथून साधारणतः 4 किलोमीटरवरती बारडाची वाडी, चक्रेश्वर वाडी अशा जवळजवळ 10-12 वाड्या आहेत. मासोलीच्या वर तिथं जवळजवळ दामोरच्या वर तिथं 10-12 वाड्या आहेत. ह्या उपेक्षितच आहेत. अजूनही त्यांच्याकडे पाणी पोचलं नाही. म्हणजे एवढी सुबत्ता आहे. म्हणजे पाणी उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आहे. म्हणजे ज्या फिजिवळेच्या काठावरती साधारणतः म्हणजे राधानगरी जलाशयाच्या काठावरती फिजिवडेसारखं गाव आहे अजून त्या लोकांना प्यायला पाणी मिळत नाही. इतकी विदारक अवस्था आहे. हे खरं तर प्रश्न आहेत. असे प्रश्न जर तुम्ही काढले तर मग ते नाही म्हटलं ते शेतीमालाच्या हमीभावाचे प्रश्न आहेत आणि शेतीमालाचे पण प्रश्न आहेत. मी वरुड मुर्शीला सुद्धा त्या ठिकाणी आमचे एक आमदार आम्ही संघटनेचे उभा केलेले देवेंद्र भुयार त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं काही आंदोलनांच्या निमित्तानं जेव्हा त्या परिसरामध्ये मी जेव्हा गेलो त्यावेळेला जवळजवळ वरुड मुर्शी विभागामध्ये 42,000 हेक्टरवरती संत्र्याची लागवड आहे. अजूनही तिथं प्रक्रिया उद्योग उभा राहिलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांना जसं टोमॅटो घेता का विस्कटू म्हणायची आता वेळ आली तशीच परिस्थिती बाबा संत्र घेता का विस्कटू म्हणायची वेळ त्या ठिकाणी त्या लोकांच्या वरती असलेली पाहायला मिळते. या नाशिक पट्ट्यामध्ये लासलगाव वगैरे या बाजारपेठेमध्ये कांद्याचे प्रश्न आहेत. इकडे बुलढाणा, परभणी, वाशिम या परिसरामध्ये कापूस उत्पादकांचे प्रश्न आहेत. म्हणजे जाईल त्या परिसरामध्ये त्या ठिकाणचं पीक हे संघर्षाच्या मैदानातच आहे. म्हणून तर गेली कित्येक वर्ष अगदी 1980 पासून शरद जोशींनी शेतीमालाला उत्पादन खर्चावरती आधारित भाव मिळावा ही मागणी केली. पण त्यानंतर जवळजवळ मला वाटते आता 45-50 वर्ष झाली. तत्पूर्वी ती मागणी शेतकरी कामगार पक्षाने एकदा मुंबईच्या विराट मेळाव्यामध्ये केली होती. बाबासाहेब आंबेडकरांच्या सुद्धा सदरात त्यांनीही ती मागणी केली होती. महात्मा फुले शेतकऱ्यांच्या आसूडमधून या सगळ्या मागण्या केलेल्या होत्या. पण उत्पादन खर्चावरती शेतकऱ्याला हमीभाव कधीच मिळाला नाही. अपवादानं एक 23 पिकं जर सोडली तर बाकीच्या 101 पिकांना हा भाव दिलाच नाही. त्याच्यासाठी दिल्लीच्या सीमेवरती जवळजवळ 700-800 शेतकरी शहीद झाले तरी तो झाला नाही. पण एक मी आताचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक GR मी दिलेला होता की केरळ सरकारनं भाजीवर्गीय 16 पिकांना हमीभाव दिला. मग जर केरळ जर 16 भाजीवर्गीय पिकांना जर हमीभाव देत असेल तर मग महाराष्ट्र शासन ते का देऊ शकत नाही. त्याच्यावरती मी देवेंद्र फडणवीसांना 2 वेळा जाणीव करून दिली. राजनीतीत थोडीशी तुम्हाला सांगतोय का जाड कातडीचीच आहे. म्हणजे खरं तर गेंड्याचं कातडं पांघरूनच तिथं जावं लागतंय की काय मला कळत नाही. हे उद्योजकताचे कसे काय प्रश्न लगेच सुटतात हो. जवळजवळ मोदी सरकार सत्तेवरती आल्यानंतर या देशातल्या मूठभर एक 51 उद्योजकांची 68,000 कोटी रुपयाची कर्जमाफी झाली. आम्ही तरी असं म्हणतोय की शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी वगैरे देऊच नका कारण आम्ही भीक वाढणारी माणसं आहे, भीक घेणारी माणसं आम्ही नाही. म्हणजे तुम्ही आनंदाचा शिदा जेव्हा देताय ना त्यावेळेला आम्हाला शेतकऱ्यांना वाईट वाटतंय आणि तो शिदा आम्ही निर्माण केलाय. तुम्ही देणारे कोण आहात मला सांगा ना. म्हणजे आमच्या एखाद्या खळ्यावरती जर आमची एखादी गोर गरीब माय माऊली जरी आली तरी आम्ही सुपाने वाढणारी माणसं आहे. दारामध्ये वासुदेव आला किंवा दारामध्ये दरवेशी आला तर आमची माय माऊली त्याला सुपानं वाढत्या. मग आम्हाला हातामध्ये भिकेची ताटली तुम्ही का देता. आम्हाला सन्मानाचं जगणं द्या. आम्ही जे पिकवतोय ना त्याला चांगल्या प्रकारचा आम्हाला भाव द्या. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू का म्हणजे मी खरं तर आता ऊसाच्या प्रश्नावरती महाराष्ट्रभर फिरतोय. म्हणजे मी परवा एक शिवार संवादचा व्हिडिओ करत असताना एक व्हिडिओ असा केला की आज आम्हाला ऊसाला टनाला 48,960 रुपये भाव मिळायला पाहिजे. खरं तर 48,960 रुपये भाव मिळायला पाहिजे म्हटल्यानंतर समोरच्या माणसाच्या हृदयाचा ठोका चुकेल ना.
पण मी एक गणित त्या ठिकाणी असं मांडलं की मी 1986ला ज्या वेळेला प्राध्यापक म्हणून नोकरीला लागलो त्यावेळेला मला 1630 रुपये पगार होता आणि मी ज्यावेळेला 2021ला निवृत्त झालो त्यावेळेला माझा पगार 2.5 लाख रुपयाच्या घरात होता. म्हणजे 34-35 वर्षामध्ये माझा पगार हा 153 पटीनं वाढला आणि 1986ला ऊसाचा दर साधारणतः 310 ते 320 रुपये होता. आज तो 3000 मिळतोय म्हणजे ऊसाचा भाव 10 पटीनं वाढला. मग मला सांगा माझ्या पगाराच्या तुलनेमध्ये जर माझ्या ऊसाचा भाव जर वाढला असता तर आजही आम्हाला 48,960 रुपये मिळाले असते. आता ती तुलना करणं योग्य होईल का हाही मुद्दा आहे. पण मला सांगा जो न्याय मला प्राध्यापक म्हणून मिळाला तोच न्याय मला शेतकरी म्हणून मिळत नाही. तेव्हा हे द्वंद्व जे आहे ना ते माझ्यामध्येच हे द्वंद्व असलं गेलेलं पाहायला मिळतंय. आणि मला या संघर्षाच्या मैदानात उतरवण्यासाठी हे सातत्यानं प्रश्न कारणीभूत आहेत. अरे मला न्याय आणि माझ्यातल्या शेतकऱ्याला वेगळा न्याय का? त्याला महागाई नाही का? त्याला निर्देशांक नाही का? मी असं म्हणतोय लक्षात घ्या तुम्हाला नोकरदाराच्या तुलनेमध्ये तुम्ही आम्हाला तो कदाचित भाव देऊ नका. पण आज समजा जर ऊस पीक निर्माण करण्यासाठी आज जर मला सांगा इतर जे साधारणतः घटक त्याला लागत आहेत खत पाणी समजा त्याचा भाव आज एक बाबा 100 रुपयाला स्थिर झालाय. आज तारीख बाबा साधारणतः 17 ऑक्टोबर आहे. 17 ऑक्टोबर नंतर साधारणतः शेतीला लागणाऱ्या खताचे भाव असतील पाण्याचे असतील मजुरीचे असतील जो महागाईचा निर्देशांक तिथं वाढेल त्याचा बेनिफिट शेतकऱ्याला द्या. नोकरदाराला तुम्ही साधारणतः एकूण महागाईचा निर्देशांक दिला त्याला फक्त त्याच्या शेती पिकाला लागणारे जे घटक आहेत त्याच्या महागाईच्या तुलनेमध्ये त्याला निर्देशांक द्यायला काय हरकत आहे? हा तुम्ही देत नाही म्हणून हा संघर्ष आहे लक्षात. आता मला सांगा 200 रुपये टोमॅटो झाल्यानंतर तुम्ही बाहेरून लगेच टोमॅटो आयात केला. आज बाजारामध्ये टोमॅटो शेतकरी बिस्कटायला लागलाय. हेच तुम्ही कांद्याच्या बाबतीमध्ये हेच तुम्ही बटाट्याच्या बाबतीमध्ये हेच तुम्ही सोयाबीनच्या बाबतीमध्ये तेव्हा त्या शेतकऱ्याला एक निश्चित असा बाबा हमी भाव द्या. म्हणजे माझी एक साधी अपेक्षा आहे लक्षात घ्या की माझ्या आईनं जर माझ्या डोक्यावरती एक 10 किलो वांग्याची जर बुट्टी घेतली आणि ती जर बाजारामध्ये गेली तर मला असं वाटतं की तिला बुट्टी डोक्यावरती घेण्या अगोदर तिच्या डोक्यात एक गणित पाहिजे की माझ्या वांग्याला जर 10 रुपये किलो भाव मिळाला तर मला बाजारात आज 100 रुपये तरी मिळणार आहे. मग बाजारातल्या तेजी मंदीवरती मला 150 मिळू द्या 200 मिळू द्या पण 100 रुपये आज मी घराकडे घेऊन येणार आहे. हा विश्वास त्या शेतकऱ्याला द्या कष्टकऱ्याला द्या गरिबाला द्या. मग मला अशा खूप आहेत. आता दुधाच्या बाबतीमध्ये मी असं म्हटलं 100 रुपये लिटर दुधाचा भाव व्हायला पाहिजे. आता इथं भाव असा व्हायला पाहिजे म्हणजे की गरिबीचा प्रश्न समोर येतोय. अरे गरिबांना साखर फुकट आम्ही द्यायला तयार आहे. दूध सुद्धा देऊया लक्षात घ्या. उद्योग जगताला आम्ही मला सांगा आमचं दूध 31 रुपयानं का द्यायचं 31 रुपयानं साखर का द्यायची? या देशामध्ये साधारणतः 40% साखर हॉटेल आणि बेकरीसाठी जाते. 19% साखर ही मद्याला जाते. 24% साखर शीतपेयाला लागते. राहता राहिली 17% साखर. 17% मध्ये सुद्धा जर काही मधुमेहाचे पेशंट आणि लहान बालकं जर वगळली तर फार तर 10 ते 12% साखर खायला लागते. मी असं म्हणतोय की 10 ते 12% लोकांना लागणारी साखर ऊस उत्पादक शेतकरी फुकट देईल. पण बाकीचे राहिलेल्या 88% साखरेचा भाव हा मात्र त्याला किमान बाबा 60-70 रुपयाच्या घरामध्ये मिळायला पाहिजे. म्हणजे इकडं खाणाऱ्या माणसाच्या गरिबाच्या परिस्थितीवरती परिणाम होणार नाही आणि जी उद्योग जगताना जाते ना त्यालाही त्याचा साधारणतः फारसा त्रास होणार नाही. कारण मला सांगा उंची मध्यामध्ये जी काही साखर मिसळली जात असेल म्हणजे खरंच तुम्हाला सांगतोय का अगदी पाव किलो साखर जर मध्यात मिसळली तर आम्हाला फार तर 31 रुपयाच्या दराने मिळणार आहेत किती 7-7.5 रुपये आणि त्याच 7.5 रुपयाच्या साखरेचे मद्याचा माणूस मात्र 50,000 मिळवतोय 60,000 मिळवतोय. मग मला सांगा मध्य विभागाला साखर देत असताना आम्ही ती 31 रुपयाच्या भावानं का द्यायची? हे प्रश्न आहेत. शीतपेयाला देताना मला सांगा आमच्या दुधाला 31 रुपये पाण्याची बाटली आम्ही 30 रुपयाला घेतोय. बरोबर. आम्ही शीतपेयाची मला सांगा बाटली 150 रुपयाला घेतोय. मग मला सांगा दुधाला 31 रुपये भाव कसा हो? बरं शीतपेयामध्ये जास्त कंटेन्स असतील तर मी दावा करेन की आमच्या देशी गाईच्या मूत्रामध्ये जे कंटेन्स आहेत ना ते सुद्धा तुमच्या शीतपेयामध्ये नाहीत. मग चंगळवादी जगाची भूक भागवणाऱ्या घटकांना आम्ही कशासाठी साखर 31 रुपयाला द्यायची का द्यायची आम्ही? हे आमचे आज अस्वस्थ करणारे प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नाने मी खरं तर या चळवळीमध्ये
खूप छान. आपण एकूणच सगळ्या गोष्टी म्हणजे जे काही सर्व गोष्टींकडे तुम्ही डोळस नजरेने पाहता आणि त्याचं विश्लेषण देखील आपण योग्य पद्धतीने केलेलं आहे. तर आता मला सांगा सर की आजची जी काही तरुणाई आहे, तुम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन उठताय, त्याचबरोबर आजची काही तरुणाई आहे ती शेतीकडे वळत नाही. तर याविषयी आपण काय सांगाल? एक तर गावगाडा आज बदललाय. म्हणजे गावगाड्याची रचना अशी होती, लक्षात घ्या सर. समजा आम्ही एक 4 भावंड असतो, तर त्यातला हमखासपणानं एक 2 भावंड ही शेतीवरती असायची आणि 2 मग त्यांनी मग व्यवसाय करावा, नोकरी करावी, ही नकळतपणानं साधारणतः आमच्या गावगाड्याची स्थिती होती. आज बदलत्या काळानं काय झालंय, एकच अपत्य, फार तर एक मुलगा एक मुलगी, फार तर 2 मुलगे. त्या दोघांनाही असं वाटायला लागलंय की माझ्या बापाला जी शेती न्याय देऊ शकत नाही ती मला का देईल. आता उदाहरण दाखल तुम्हाला सांगतोय का, माझा मुलगा MSc ॲग्री आहे. म्हणजे माझी 7-10 एकर जमीन असल्यामुळं मी मुलग्याला ॲग्रिकल्चर सेक्टरकडेच पाठवला, म्हणजे जेणेकरून तू उद्याच्या काळामध्ये मातीवरती येशील आणि काही चांगले प्रयोग तू करशील. त्यानं साधारणतः सिच्युएशन त्यानं बघितली की आमच्यात ऊस किती होतोय, त्याचं 3,000 रुपयाने पेमेंट किती येतंय, त्याला खर्च किती लागतंय आणि आता वरती किती राहतंय. तर ती 10 एकर जमीन एक 3 लाख रुपये सुद्धा वार्षिक मला मिळवून देत नाही हे त्यानं बघितलं. म्हणजे साधारणतः महिन्याला 25,000 रुपये. मग त्यानंच मला एकदा असा प्रश्न केला की पप्पा, जर 25,000 रुपयासाठी मी तुमच्या जर शेतावरती काम करावं असं तुम्हाला वाटत असेल, तर फक्त मी माझं डोकं जरी घेऊन जगाच्या बाजारामध्ये गेलो तर मला 50,000 तरी मिळणार आहेत ना. आणि तो आता तेवढे किमान 50-60,000 रुपये तो सहजच मिळवतो, 2-3 लेक्चर घेतून तो मिळवतो. मग हे खरं तर तुम्हाला सांगतोय का, धोरण नीतीच्या लोकांना हे खरं तर आकलनामध्ये येणार. म्हणजे ही शेती मला जगवू शकत नाही, माझ्या बापाची माझ्या आईची या शेतीनं माती केलेली आहे, तेव्हा मी काय यायचं याच्यात. बरं, माझी साधारणतः गरज भागवण्या इतकी, म्हणजे चंगळवत राहू दे, किमान माझ्या कुटुंबाची गरज भागवण्या एवढं जर ती मला देत नसेल तर मग मी हिच्यावरती का काम करावं. असं करून आज शेतकरी वर्गातला शिकलेला मुलगा शेतीतून बाहेर पडतोय. राज्यकर्त्यांनी हे नीटपणानं बघावं, कारण भविष्यामध्ये, कारण या देशामध्ये जवळजवळ 5,93,715 खेडे आहेत आणि या देशामध्ये जवळजवळ 74 कोटी लोक हे खेड्यामध्ये राहत आहेत आणि या खेड्यातल्या लोकांची गुजराण जर कशावरती होत असेल तर ते या शेतीवरती होत आहे. आज हाच सगळा वर्ग शहराच्या दिशेनं जायला लागलाय. म्हणजे मी बघितलेलं कोल्हापूर आज कोल्हापूर राहिलेलं नाही. मी 1984ला ज्या वेळेला BEd करत होतो पुण्यामध्ये, त्यावेळेला लक्ष्मीनारायण टॉकीज जवळचा शेवटचा सिग्नल होता. आज लक्ष्मीनारायण टॉकीपर्यंत जायला मला वाटते कात्रज पासून किमान पाऊण तास लागायला लावला. एवढं मला वाटते पुणे वाढलं. आणि आज जो नवा हायवे झालेला आहे, जी नवी उपनगर जी साधारणतः त्याची सूज जी वाढलेली आहे, तिथं अगदी 500 रुपये गुंठा सुद्धा जमिनीचे भाव नव्हते. आज तिथं 50,000 रुपये साधारणतः स्क्वेअर फुटाचे भाव त्या ठिकाणी झाले. हीच मुंबईची स्थिती आहे. मुंबई आता कळंबोलीच्या पुढे किती आली बघा. एक दिवस मुंबईने पुणे साधारणतः जोडलं जाणार आहे. म्हणजे हे सगळे खेड्यातले जे लोंढे आहेत ना, हे शहराच्या दिशेनं धावायला लागलेले आहेत आणि हे जे लोंढे तिकडे जायला लागलेत ना, ही भविष्यातल्या शेतीवरची चिंता वाढवणारं हे काम आहे असं मला वाटतं. हे थांबवायला हवं, त्याला विश्वास द्यायला हवा राज्यकर्त्यांनी. मला सांगा, अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांच्या मध्ये जर शेतकऱ्याला शेती परवडत नसेल तर मोठ्या प्रमाणात हजारो पटीने सबसिडी देऊन त्या शेतकऱ्याला तिथं जगवलं जातं. मग ह्याने आम्हाला म्हणायचं की तुम्ही खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार का करत नाही. शरद जोशींनी खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार जरी केलेला असला तरी हमीभावाचा मुद्दा त्या माणसानं सोडलेला नव्हता. हे आमचे राज्यकर्ते सोयीस्करपणाने विसरत आहेत. म्हणजे तुम्ही आमचे हातपाय बांधणार आणि मॅरेथॉनला पळ म्हणणार, हे शक्य होणार नाही, लक्षात घ्या. म्हणजे कुठेतरी असे गुंतागुंतीचे प्रश्न जे शेतीमध्ये तयार झालेत आणि मला असं वाटते त्यासाठी की नाही आमचा मुख्यमंत्री हा सुद्धा नांगराचा मोठ्या हातात धरलेला असायला पाहिजे. म्हणजे मी आतापर्यंत विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असल्यापासून ते आता एकनाथराव शिंदेच्या पर्यंत असा मुख्यमंत्री नाही की ज्याच्या किमान मी 10 बैठका केलेल्या नाहीत. आणि ते हे सगळ्या प्रश्नावरती बैठका होत्या. म्हणजे मातीची जखम झालेला माणूस करत असायला पाहिजे. हे सगळेच सांगतायत मी शेतकऱ्याचा पुत्र आहे. खरं तर यांचे हात तपासायला पाहिजे, त्यांचे हात मातीवरती आहेत का. सगळे म्हणतायत मी शेतकऱ्याचा पुत्र आहे. कोण म्हणते मी रिक्षावाला आहे, नरेंद्र मोदी साहेब म्हणतायत मी चायवाला आहे. मग तुम्हाला हे जर प्रश्न कळलेले असतील
तर मग आम्हाला तुमच्या दारात का उभं राहावं लागतं याचं उत्तर द्या. मग आमची डोकी तपासता का? मग आम्हाला तरी मेंटल हॉस्पिटलमध्ये न्या आणि आमची डोकी तपासून आणून हे करा, नाही तर तुमची तरी तुम्ही तपासून बघा. त्याने चाललंय हे कुठंतरी चुकतंय. कारण मी मातीवरती आहे आणि मी मातीवरती आहे, मी राजकारणामध्ये आहे, मी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. म्हणजे बऱ्यापैकी स्तर ह्यातले मी आज निरखतोय, लक्षामध्ये घ्या. बरोबर. आणि त्यामुळे मला हे प्रश्न कुठंतरी असे अस्वस्थ करतायत. बरोबर. तुम्ही यापूर्वी 2 आमदारकीच्या निवडणुका लढवल्या, रिंगणात होता, त्याविषयी तुमचा राजकीय अनुभव काय? 2009 आणि 2014 अशा 2 विधानसभेच्या मी निवडणुका लढवल्या. यश मिळालं नाही. चळवळीतल्या माणसांना यश देण्याची खरं तर महाराष्ट्रामध्ये अपवादानं परंपरा आहे. परंपरा नाही असा मी दावा करणार नाही. आणि विशेष करून मी ज्या राधानगरी, बुदरगड, आजरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, या मतदारसंघाला चळवळीचा इतिहास आहे. कारण याच मतदारसंघातून माननीय शंकरराव धोंडी पाटील आमदार झाले, याच मतदारसंघातून भाई गोविंदरावजी कलिते आमदार झाले, याच मतदारसंघातून बंडखोर उमेदवार माननीय किसनराव मोरे आमदार झाले, तिकडं आकुर्ड्यातून बुदरगडमधून हरिभाऊ कडव झाले. अशी अनेक माणसं, मग काही वेळा बजवानांनी काँग्रेसमधून लढवली, शिवसेनेतून लढवली. अशी वेगवेगळ्या साधारणतः विचारधारेची चळवळीतली अनेक माणसं या मतदारसंघानं निवडून दिलेत. तो एक आशावाद माझ्यासमोर होता. आणि माझ्याजवळ नाही म्हटलं तरी थोडंसं एक वक्ता म्हणून, एक शेतकरी म्हणून, एक प्राध्यापक म्हणून बऱ्यापैकी साधारणतः गुणांकन होतं. आणि ते कुठंतरी या कसोटीवरती तपासावं आणि चळवळीचा आवाज एक विधानसभेमध्ये जावा, या उद्देशाने मी 2 वेळा प्रयोग केले. यश आलं नाही. मी निराश नाही, लक्षामध्ये घ्या. पण खरं सांगू का, राजकारण हा एक प्रकारचा खरं तर माइंड गेम बनलेला आहे. तो खेळच आहे. त्या खेळाची सगळी जी साधारणतः ज्याला आपण काय म्हणतो डावपेच, त्या खेळाचे जे आहेत ते आमच्या शिक्षणाच्या डोक्यावरचे ते डावपेच नाही. ते डावपेच वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणून मी काही वेळेला असा उद्वेगानं एक वाक्य मी नेहमी बोलत राहतो की राजकारण हा बोलण्यासारखा विषय नाही, इतकं त्याच्या राजकारण्यांनी गलिच्छ करून ठेवलेलं आहे. आणि तुम्ही ती पदोपदी पाहताय. मला सांगा, 3,500 कोटी रुपयाला आताच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये घोडेबाजार झाल्याच्या बातम्या पण तुम्ही सुद्धा छापलेल्या आहेत, सगळ्या प्रसार माध्यमांनी या छापलेल्या आहेत. तरी सुद्धा मला सांगा, त्यातल्या माणसांना जर आम्ही डोक्यावरती घेऊन त्यांच्या जर गळ्यामध्ये जेसीबीनं आम्ही जर हार घालणार असो किंवा ईडीच्या धाडीमध्ये शेकडो कोटी रुपयाच्या ज्यांच्या प्रॉपर्ट्या सील केल्या, त्या माणसांच्या गळ्यामध्ये जर आम्ही, मला सांगा, जेसीबीनं जर हार घालणार असतो तर हे कुठंतरी उद्वेगजनक आहे. महाराष्ट्रातल्या, पुरोगामी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जाण आलेल्या माणसाने याचा विचार करावा असं मला वाटतंय. कुठेतरी गद्दारीचे निकष निश्चित व्हायला पाहिजेत. मग सहजच तुम्ही 50-50 कोटी रुपये घेणार आणि रणांगण जिंकणार आणि परत उद्याच्या काळामध्ये आणखी घेऊन लोकांच्या समोर सांगणार, अरे 50 खोके सुद्धा मी समाजासमोर असे जाता जाता फेकलेले आहेत, आणि त्याला आम्ही टाळ्या वाजवणार. ही मान्य शहाजी बापू पाटलांचं विधान आहे. असे 50 खोके जाता जाता विस्कटलेत मी, आम्ही टाळ्या वाजवतो याला. मी म्हणतोय, आमचा अडाणी बाप नाही काय त्याला कळू दे, आमच्या आईला नाही कळू दे. पण आज प्रत्येक घरामध्ये पदवीधर मुलगा आहे, पदवीधर मुलगी आहे. रोज घरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पेपर येत आहेत. त्या प्रसार माध्यमातून येणाऱ्या बातम्या तुम्ही वाचताय. इलेक्ट्रॉनिक्स मीडिया तुमच्या घराघरामध्ये पोहोचलाय. प्रत्येकाच्या हातामध्ये आता मोबाईल आहे. जग सगळं तुमच्या हातामध्ये आहे. अशा वेळेला तुमच्या माइंडला हे अस्वस्थ का करत नाही? मग मलाच हे सगळे प्रश्न अस्वस्थ का करतायत? हे प्रत्येकाला जर या प्रश्नानं मला वाटते जर अस्वस्थ केलं ना, तर मग मला वाटतं या देशामध्ये परिवर्तन होऊ शकेल. फक्त आजच्या माणसाविषयी विश्वासार्हताच तरुणांच्या मनामध्ये तयार होईना. आणि तिथे गेला की कोणी जरी गेला तरी तो त्या कासेतच बसणार आहे. कारण राजकारणाचं जे भांडण आहे ना, ते भांडण गाईला वैरण कुणी घालायची आणि गाईचं शेण कुणी काढायचं ह्याच्यासाठी ते भांडण नाही. गाईच्या कासत कुणी बसायचं ह्याच्यासाठी ते भांडण आहे. मग आजची तरुणाई म्हणते, अरे कोण जरी गेला तर तो कासेतच जाणार आहे. कारण लोकांनी सुद्धा प्रयोग करून बघितलेत आणि लोकांच्या कसोटीवरती उतरणारे आम्हाला लोकनेते भेटेनात. ही खरं तर त्याची प्रवृत्ती आहे. मी निराश नाही राजकारणामध्ये आहे म्हणून, कारण चळवळीतली माणसं ही निर्णय प्रक्रियेमध्ये जायला पाहिजेत. आणि माझा तो अनुभव चांगला आहे. मला खातं एक राजू शेट्टी
10 वर्ष खासदार झाले, 5 वर्ष आमदार झाले, जिल्हा परिषद सदस्य झाले. नाही म्हटलं तरी त्या माणसानं महाराष्ट्रातल्या गोरगरीब कष्टकऱ्याला न्याय दिला. आम्ही नाही म्हटलं तरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मला काम करायची संधी मिळाली. जिल्हा नियोजन मध्ये मी काम केलं. मला 10 रुपयाचा जेव्हा निधी दिला नाही त्यावेळेला जिल्हा नियोजन मध्ये अगदी त्यांच्या तोंडावरती माझा राजीनामा फेकून मी बाहेर पडलो आणि कोल्हापूरच्या इतिहासामध्ये जिल्हा नियोजन समितीचा राजीनामा देणारा पहिला माणूस म्हणून माझी नोंद झाली. आणि मला या सभागृहामध्ये जर भजीवडा खायला तुम्ही बोलवलं असेल तर माझी ती इच्छा नाही ना. मला काही माझ्या प्रश्नासाठी या ठिकाणी बोलायचं आहे, मला काही हवं आहे आणि ते तुम्ही देत नसाल तर ते पद आम्हाला नको आहे. असंच मी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक 1.5-2 वर्ष प्रशासकीय सदस्य म्हणून काम केलं. नाही म्हटलं तरी 1.5 वर्षामध्ये तिथं कधी आम्ही 5 बोटं हाताची बुडवली नाही. त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आम्ही गाडीमध्ये कधी बसलो नाही. म्हणजे ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीची एकेका हॉटेलची बिलं 51 लाख रुपये होती, तिथं आम्ही 5 बोटं सुद्धा हाताची बुडवली नाहीत. आणि येताना मात्र त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 16 कोटी रुपये शिल्लक ठेवून आपण बाहेर पडलो. म्हणजे हे खरं तर समाधानाचे श्वास आहेत. म्हणजे राजकारण वाईट नाही, राजकारण्याने ते वाईट केलेलं आहे असा माझा दावा आहे. आणि त्या संधीसाठी आम्ही धडपडत राहू. बरोबर. एकूणच आपला राजकारणाचा किंवा एकूण या राजकारणाकडे बघण्याचा अनुभव हा मोठा आहे असं यावरून दिसून येतं. सर मला सांगा की आपण शेतकरी संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या महाराष्ट्राचे दौरे केला आहात, तर या संघटनेमध्ये काम करत असताना कोणकोणत्या मुद्द्यांच्यावरती आपण काम करता किंवा कोणकोणत्या समस्या तुम्हाला ऐरणीवर आणायच्या? महाराष्ट्राला चळवळीची परंपरा नवीन आहे, पण 2002ला राजू शेट्टींचा उदय झाला आणि नाही म्हटलं तरी ऊस पट्ट्यामध्ये शरद जोशींनी त्या विभागाचे प्रश्न हातात घेऊन, म्हणजे नाशिकमध्ये कांद्याचा प्रश्न, द्राक्षाचा प्रश्न, इकडे साधारणतः विदर्भ मराठवाड्यामध्ये कापसाचा, सोयाबीनचा प्रश्न त्यांनी हातात घेतला आणि इथं ज्या ऊस उत्पादकांच्या होणाऱ्या ज्या लुटी आहेत त्या संदर्भामध्ये मग राजू शेट्टी उभे राहिले. आणि नाही म्हटलं तरी 460 रुपये टनाला असणारा भाव आज किमान 3000 रुपयाच्या घरामध्ये गेला. आणि हे आजचे जे साधारणतः खेडेगावामध्ये जी टुमदार घरं तुम्हाला दिसत आहेत, म्हणजे बाहेरच्या सोप्यामध्ये तुम्हाला ज्या 4 खुर्च्या दिसत आहेत, म्हणजे तुम्ही माझ्याकडे पाहुणे म्हणून आल्यानंतर निदान काचेच्या ग्लासमधून तुम्हाला सरबत तरी आला. म्हणजे मी 20 वर्षापूर्वी आमच्या घरात एका जातीच्या 6 कबशा नव्हत्या, काचेचे ग्लास तर नव्हते. सोलापूरच्या साध्या चादरी सुद्धा आमच्या घरात नव्हत्या, कारण आम्ही गोदडीतली संस्कृतीतली खरं तर माणसं आहे, त्यातच आमचे जन्म झालेले. असा बाहेर सोफा नव्हता, कोच नव्हता. आज किमान अंशी अगदीच तळातला एक 5% जर वर्ग सोडला तर 95% माणसांच्या घरात बसायला खुर्च्या तरी आल्या. आणि मी मगापासून अगदी 1500 रुपयाची छोटी छोटी संसाराला लागणारी जी साधारणतः गुंतवणूक होती ती तरी शेतकरी करायला लागला. आणि तुम्हाला मी सांगतो, मला खूप अभिमान वाटतो या घटनेचा की आम्ही खरं तर या संघर्ष करायला लागलो आणि आमच्या खेडेगावातल्या माणसाचा डोक्यावरचा भारा गेला. आज नव्या हिरो होंडावरती वैरणीचा भारा टाकताना आमच्या शेतकऱ्याला काही कुरकुर वाटत नाही. म्हणजे जिच्यावरती बसायला मला मिळेल का असं ज्या शेतकऱ्याला वाटत होतं ना, तो शेतकरी आज वैरणीचा भारा मोटरसायकलवरनं घेऊन येतोय. मला असं वाटतं की आम्ही काम केलेल्या चळवळीचं हे खरं तर सार्थक आहे, ही पुण्य आहे. आणि मी एवढंच साधारणतः म्हणेन, लक्षात घ्या की चळवळ ही भविष्याच्या यशाची गरज आहे. प्रत्येक शेतकऱ्यानं या झेंड्याखाली यावं. आम्हा प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये एक पक्ष आहे, एकच नाही 4 भाऊ असले तरी एकेका घरामध्ये आज 4 पक्ष असलेले पाहायला मिळतात. जरूर असू द्यात, पण जेव्हा शेतीचे प्रश्न तयार होतील तेव्हा शेतकऱ्यांनी एका झेंड्याखाली यावं. मूठभर नोकरदार एकत्र येतात, आपल्याला 6वा 7वा 8वा वेतन आयोग लागू करून घेतात. मग खंडीभर शेतकरी जर एकत्र आले तर तुमच्या मागण्या मान्य व्हायला काहीच हरकत नाही. शेतकऱ्यांची पक्षीय विभागणी ही खरं तर तुम्हाला सांगते का फार मोठी अडचणीची गोष्ट असतात आहे. हे सगळे शेतकरी जरी एक झाले तर 100% न्यायाची दारं खुली करायला कोणाच्या दारामध्ये जायची गरज नाही. आणि चळवळीच्या माध्यमातून आपण काही अंशी करू शकलो. हे महाराष्ट्रभर फिरून आम्ही करतोय, लक्षात घ्या. कारण विदर्भ मराठवाड्यामध्ये आम्ही सोयाबीनच्या प्रश्नावरती, अगदी नागपूरकडं आम्ही भात धानाच्या प्रश्नावरती, पुन्हा त्यानंतर इकडं कांद्याच्या प्रश्नावरती, सांगलीमध्ये बेदाण्याच्या प्रश्नावरती जवळजवळ कित्येक आम्ही दुष्काळ परिषदा घेतल्या, पाणी परिषदा घेतल्या, पाण्याचे प्रश्न ऐरणीवरती आणले. दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार दरबारी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं केली.
म्हणजे अलीकडच्या काळामध्ये या चळवळीच्या माध्यमातून आंदोलन हा आमचा श्वास बनला. म्हणजे आज सुद्धा गत हंगामातले 400 रुपये मिळायला पाहिजेत, वजन काट्या ऑनलाईन व्हायला पाहिजेत. त्यासाठी आजच राजू शेट्टीने जवळजवळ 522 किलोमीटरची पदयात्रा काढलेली आहे. मी 20-21 तारखेला पाटगाव कडून मौनी महाराजांचं दर्शन घेऊन मी तिकडून येतो आहे. तिकडून पुन्हा चंदगड करून आजऱ्याकडून राजेंद्र गड्ड्यांवर येत आहेत. सांगलीमध्ये तिकडं महेश खराडे येत आहेत. जवळजवळ 700 किलोमीटरची पायपीट ह्या रणरणत्या ऑक्टोबरच्या उन्हामध्ये आम्ही कुणासाठी करतोय सांगा? ह्या शेतकऱ्याला न्याय मिळावा, हा शेतकरी सन्मानानं जगायला पाहिजे, त्याला शेतकऱ्यांनी बळ द्यावं एवढंच मी म्हणेन. मी निराशा व्यक्त करणार नाही. खूप छान सर. तर सर मला सांगा की आपण आताच सांगितलं की आपलं शिवार संवाद नावाचं युट्यूब चॅनल आहे, तर या युट्यूब चॅनलचा उद्देश काय आहे, काय सांगा? मला अभिमान वाटतोय की तुम्ही अशा वेळी मला हा प्रश्न विचारताय की शिवार संवादचे बरोबर 100 व्हिडिओ अगदी कालच्या सोमवारी पूर्ण झाले. म्हणजे बरोबर आजपर्यंत 100 व्हिडिओ. माझ्या आकलनानं किमान महाराष्ट्रातल्या 6 लाख एक लोकांनी शिवार संवाद हे युट्यूब चॅनेल आपल्या नजरेखालून घालवलेलं आहे. त्या युट्यूबचे जे काही सगळे सोपस्कार असतात ते सगळे आम्ही पूर्ण केलेले आहेत आणि त्याचा एक चांगला प्रेक्षक वर्ग शिवार संवादचा तयार झालेला आहे. म्हणजे तुम्ही जर व्ह्यू आणि सबस्क्रायबर जर बघितले तर एक चांगला व्ह्यू तयार झाला. खरं तर हे शेती मातीसाठी वाहिलेलं चॅनेल आहे. म्हणजे आम्हा शेतकऱ्यांचे नेमके प्रश्न काय, आम्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नेमके प्रश्न काय आहेत, आमच्या धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, आमचे दुधाचे प्रश्न काय आहेत, आमचे पुनर्वसनग्रस्तांचे धरणग्रस्तांचे प्रश्न काय आहेत, आमच्या प्रदेशनिहाय पीक पद्धतीचे कोणते प्रश्न आहेत, याच्या बरोबरीनं काही राजकीय सुद्धा अस्तित्वाचे काही प्रश्न हाताळले. म्हणजे उदाहरणार्थ माननीय अजितदादा पवार आणि यांनी बीजेपी बरोबर केलेला घरोबा, मग हे लग्न किती दिवस टिकेल, म्हणजे असेही काही राजकारणाचे काही वाभाडे काढणारे, राजनीतीची साधारणतः खाबुगिरीची टोकदार भूमिका दाखवणारे असेही काही व्हिडिओ आम्ही तयार केले आणि मला असं वाटतं की त्याला मिळालेला जो प्रतिसाद आहे तो खूप चांगला आहे. कारण शुद्ध हेतून आणि हे चालवत असताना तुमचे हात स्वच्छ असायला पाहिजे. मी तुम्हाला अभिमानानं सांगेन की मी गेली 24 वर्ष चळवळीमध्ये काम करतोय. 2 विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. अगदी माझ्या जन्माला घातलेल्या आई वडिलांच्या आणि मी जन्माला घातलेल्या 2 मुलांच्या डोक्यावरती हात ठेवून मी महाराष्ट्राला सांगत आलो, मी आज तळ्यात हरामीचा रुपया कमवला नाही. म्हणजे एवढ्या प्रामाणिक हातानं जर समाजासमोर तुम्ही जाणार असाल आणि तुम्ही जाच असं मी म्हणेन, कारण पोट भरलेली माणसं राजकारणात आली पण त्यांची पोटच भरेनात, हे खरं तर आमचं दुःख आहे. म्हणजे किती म्हणजे जग जिंकणारा अलेक्झांडर हात रिकामा सोडून गेला, एका डायोजिनिसलाच तो फक्त भगव्या कपड्यातल्या माणसाला घाबरत होता हे आपण सांगतोय, पण असा दुसरा सिकंदर आज बघायलाच मिळेल. सिकंदरची दुसरी बाजू फार वाईट आहे, मी ती सांगत बसणार नाही, पण सिकंदरचं हे उदाहरण प्रत्येक राजकारणी सांगतो. मग गड्यात तुझं पोट का भरेना, तुला ह्या करोड साधारणतः बाबा प्रॉपर्टीची लालसा कशासाठी. म्हणजे एका राज्यकर्त्याची जर आपण प्रॉपर्टीचे आकडे बघितले तर फार धक्कादायक आहेत, लक्षात घ्या. कारण या महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणातली अशी तुम्हाला मी नावं जर घ्यायला लागलो तर कोण भाजी विकत होता, कोण साधारणतः फुलं विकत होता, कोण चहा विकत होता, कोण रिक्षा चालवत होता, कोण मोलमजुरी करत होता, कोण हमाली करत होता. मग मला सांगा अचानकपणानं राजकारणामध्ये 15-20 वर्षात आल्यानंतर एकदम तो साधारणतः अब्जावधीचा मालक कसा काय झाला हो. म्हणजे मला असं वाटतं की दर 5 वर्षानंतर प्रत्येक आमदाराच्या प्रॉपर्टीचं मूल्यांकन होईल, त्याला पुन्हा निवडणुकीला उभा करायला द्यायचा का याचा विचार व्हायला पाहिजे. 10 वर्षामध्ये त्याच्या झालेल्या प्रॉपर्टीचं मूल्यांकन व्हायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक पंचवार्षिक नंतर लोकप्रतिनिधीच्या प्रॉपर्ट्यांचं मूल्यांकन व्हायला पाहिजे, तरच त्याच्यावरती अंकुश बसेल. नाहीतर मग पक्षीय साधारणतः अभिनिवेश डोळ्यासमोर ठेवून जर ईडी सारख्या CBI सारख्या संस्था जर स्वायत्त संस्था जर काम करायला लागल्या तर मग मला सांगा असं टोकदार जगणाऱ्या माणसांना वाईटच वाटेल, ते आनंद देतील असं मला वाटत नाही. थोडंफार तळ राखेल तो पाणी चाकणार आहे, पण अख्खं तळच खाणार आहे. म्हणजे झाड शाबूत ठेवा, फळं खा असं आम्ही म्हणतोय. त्याला मुळासकटच घाव घालणाऱ्या प्रवृत्त्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागल्या आणि त्याच्या विरोधामध्ये उभा राहिलेला हा संघर्षाचा लावा आहे, लक्षामध्ये घ्या. आणि प्रश्नावरती आम्ही लढतोय.
आमच्या धडावरती आमचं डोकं ठेवून लढतोय. त्यामुळे मला असं वाटतंय की भविष्य निश्चितपणाने उज्ज्वल आहे. खूप छान सर. अगदी आता शेवटचा प्रश्न आहे की एकूणच आजच्या तरुणाईला आपण काय मार्गदर्शन कराल सर? तरुणाईने एक गोष्ट डोळ्यासमोर ठेवावी, कारण मी तरुणांच्या विषयी बोलत असताना सुद्धा एक वाक्य नेहमी वापरतो की मी या व्यवस्थेमध्ये 75 वर्षाचे तरुण पाहतोय आणि 25 वर्षाचे म्हातारे सुद्धा पाहतोय. म्हणजे वयाच्या साधारणतः निकषावरती तारुण्य मोजावं असं मला वाटत नाही, कारण तारुण्य केसाच्या रंगावरती उभं नाही, त्या अंगामध्ये असणाऱ्या धमकवरती उभं आहे. कारण शेलार मामा सुद्धा वयाच्या 80व्या वर्षी लढलेच आणि नाहीतर त्यावेळेला 25 वर्षाची चुलीसमोर बसलेलेच होते, लक्षात घ्या. त्यामुळं तारुण्य हा एक तुम्हाला सांगतोय का जोश आहे. आणि भारत हा तरुणांचा खरं तर देश आहे, कारण जगाच्या 25% तरुण आज भारतामध्ये. ह्या तरुणाने एक गोष्ट डोळ्यासमोर ठेवावी की राज्य कुणाचंही सत्तेवरती आलं तर 8 ते 9% जणांनाच नोकऱ्या मिळू शकतात. त्याच्या पुढच्या तरुणांना काही ना काही स्वतःच्या बळावरती उभं राहण्यासाठी, मग शेती असू दे किंवा इतर उद्योग व्यवसाय असू दे, त्याच्यामध्येच त्यांना आपलं स्वतःचं अस्तित्व शोधावं लागेल. तरुण तरी ही मानसिकता का बाळगायला लागला, याला कारण सुद्धा सध्याचं वास्तव आहे. कारण आज प्रत्येक मुलाच्या मुलीच्या आईबापांना जावई नोकरीला पाहिजे, ही अवस्था आज साधारणतः समोर यायची. गंभीर खरं तर हे समाज व्यवस्थेवरचं मोठं संकट आहे. आणि हे अलीकडल्या 20, 25, 30 वर्षामध्ये भ्रूण हत्येनं म्हणजे त्याच पिढीनं खरं तर उभा केलेलं हे प्रश्न आहेत असं मला वाटतं. आणि त्यामुळं प्रत्येक जण आज नोकरीच्या मागं धावायला लागलाय. बरं, चांगला नोकरदार असला की त्याला शेती पाहिजे या आणि अपेक्षा आहे. मग मला सांगा, तुमची मुलगी शेतीवरती येणार आहे का? ती शेणा मातीमध्ये खरं तर रमणार आहे का? म्हणजे खरं तर हे सगळे इतके याचे प्रश्न आहेत, इतके वेगवेगळे विभिन्न अशा स्वरूपाचे हे सामाजिक वास्तव दूषित करणारे हे सगळे जे प्रश्न आहेत, याच्याकडे खरं तर तरुणांनी डोळे उघडून बघावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खरंच या व्यवस्थेला लुटणारा कोण? कारण अनेक भ्रष्ट राजकारण्यांना आमच्या तरुणांनी खरं तर त्यांना साथ दिली असा माझा दावा आहे. त्याचे चेहरे ओळखा, बहुरूपी चेहरे ओळखा. त्या वरवरच्या चेहऱ्याच्या गर्भामध्ये लपलेलं एक अर्थकारणाचं, राजकारणाचं एक दुसरं षडयंत्र असतंय. कारण प्रेम कुणी कुणावरती करावं त्याच्याबद्दल दुमत नाही. म्हणजे कुणी अमक्यावरती तू प्रेम करू नकोस हे सांगायचा मला अधिकार नाही, पण ज्याच्यावरती आपण प्रेम करतोय ना, तो माणूस मुळावर हुकूम तुम्ही नेमका. म्हणजे मी सुद्धा राजू शेट्टी नावाच्या एका माणसावरती प्रेम केलं. तोही सुद्धा एक राजकारणीच बनलेला आहे, पण मला माहित आहे की हा माणूस कोणत्या गोष्टीमध्ये तडजोड करेल आणि कोणत्या गोष्टीमध्ये करणार नाही. तो विश्वास त्या माणसाच्या खांद्यावरती साधारणतः भरोसा ठेवून वावरणाऱ्या माणसाला पाहिजे. तरुणांनी हे बहुरूपी चेहरे ओळखावेत. आणि खरं तर या पक्षाच्या, गटाच्या, तटाच्या ह्या सगळ्या शृंखला ज्या आहेत ना, त्या एकदा तुम्ही फेका आणि तटस्थपणानं या व्यवस्थेकडे जरा बघायला शिका. म्हणजे जो चांगला आहे ना, मग तो कोणत्याही पक्षाचा असू दे, तो कोणत्याही साधारणतः गटातटाचा असू दे, त्याला बळ देणं हे आपल्या तारुण्याचं खरं तर गुण असायला पाहिजे असं मला वाटतं. खरं तर या देशामध्ये कुणी काही म्हणू की हा देश सुद्धा तरुणांच्या खांद्यावरतीच उभा आहे. मी म्हणलं मग अशी 25% तरुण जवळजवळ जगाच्या तुलनेत ह्याच्यामध्ये राहतात. एक चांगला मला वाटते शायर असं म्हटलेला होता की तुमच्या तरुणाईच्या ओठावरचं गीत मला सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य तुम्हाला सांगतो. तरुणांनी स्वतःच्या ओठामध्ये कोणती गीतं आहेत हे पण साधारणतः निरकावं. कारण आमच्या मुलींना सुद्धा वाट बघतोय रिक्षावाल्याची स्वप्न पडायला लागली. म्हणजे आम्ही तिला खरं तर चांगलं स्थळ बघून देणार आहे, नाही का? आज मुलांच्या गाण्यांच्या आवडी बघा, मोबाईलवरती साधारणतः मुलांचा किती वेळ जातोय बघा. याला फाटी द्यायला पाहिजे. मोबाईल ही गरज आहे आजच्या जगाची, पण तो किती वेळ बघावा यालाही काही मर्यादा असाव्या. टीव्ही किती वेळ बघावा याला मर्यादा असाव्या. करमणूक किती काळ करायची आणि काम किती करायचं. मग आम्ही प्रगत राष्ट्रांच्याकडून काय घेतलं मला सांगा. म्हणजे 5 दिवस ती माणसं काम करणार, 2 दिवस पोपमध्ये जाऊन पडतील, पण 5 दिवस ती मात्र कामाशी प्रामाणिक राहतात. म्हणजे अगदी बेल वाजवून सगळ्यांनी रेस्ट घ्यायची आहे, रेस्ट घेतील, दुसरी बेल वाजली की पटदिशी कामाला लागतील. आमची माणसं कामावरती किती आहेत मला सांगा. म्हणजे कामापेक्षा चहाच्या साधारणतः गाड्यावरतीच तुम्हाला माणसांच्या
संख्या जास्त बघायला मिळतात. हे नको आहे. हे सगळं दूषित कुठंतरी वर्तमान आहे असं मला वाटतं. आणि ह्या वास्तव वर्तमानाचं चित्र डोळ्यासमोर ठेवून ह्या दूषितपणाला फाटा देत जर मला वाटते आजची तरुणाई वाटचाल करायला लागली तर निश्चितपणानं हा देश महासत्ता बनवू शकतो. एवढं पोटेन्शियल आपल्याकडे आहे. कारण जगाला बुद्धिवादी तरुण पुरवण्याचं काम भारतानं केलं आहे. आज कॅनडाचं परवा तुम्ही चित्र बघताय. म्हणजे जगभरामध्ये जर तुम्ही अभ्यास केला तर या सगळ्या जगाला बुद्धिमान तरुण पुरवण्याचं काम भारत देशानं केलं आहे. मग मला सांगा आमची अस्वस्थता का? बरोबर. गंभीर व्हा, विचार करा. अगदी तुम्हाला सांगतोय का मनमोकळेपणानं ह्या व्यवस्थेला हसत सामोरं जा. कारण खरं जीवन हा एक उत्सव आहे. तो लढा आहे, तो संघर्षाचं मैदान आहे आणि तो लढण्यातला खरं तर आनंद घ्या. ती मला नाही म्हणाली म्हणून माझी आत्महत्या. अरे दुसरी वेळ परमेश्वर नावाच्या नाटककारानं तुझी एक जोडीदारी या व्यवस्थेमध्ये ठेवलेली आहे. ती नाही म्हणून माझी आत्महत्या आणि हा नाही म्हणून त्याची आत्महत्या. जीवन इतकं जर स्वस्त असेल तर तू जन्मालाच इथं का आलास हा प्रश्न मला अस्वस्थ करतोय. अगदी उत्सवासारखं जीवनाला सामोरं जा. संघर्षाच्या मैदानामध्ये आपण जसं उतरतोय ना तशा पद्धतीनं तरुणांनी या साधारणतः जीवनाला सामोरं जावं हीच तरुणांच्याकडून माझी अपेक्षा आहे. खूप छान सर. तर आज सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अभ्यासक त्याचबरोबर शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थानं प्रश्न सोडवणारे आणि प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करणारे माननीय प्राध्यापक डॉक्टर जालंधर पाटील सर आपल्यासोबत होते की त्यांच्या आज आपण मुलाखत घेतली. त्यांच्या मुलाखतीतून अनेक प्रश्न आणि अनेक उपयोगी माहिती आपल्या लोकांच्यापर्यंत पोहोचवली. याबद्दल सरांचं मनापासून आभार मानतो. आणि लाईट हाऊस फाउंडेशनच्या वतीनं असं नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यासोबत येतोय. तर या व्हिडिओंना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा एवढं सांगतो. धन्यवाद आणि थांबतो.